आणि आज विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, कोणकोणते मुद्दे घेऊन हे आंदोलन केलं जात आहे? सकाळपासूनच भाजपचे नेते आंदोलनाच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळाले। काल जसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विविध मुद्दे आहेत, त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, पूरग्रस्तांचा मुद्दा असेल, ओबीसी समाजाचा मुद्दा असेल, मेट्रोचा प्रश्न असेल किंवा मुंबईत सुरू असलेलं मेट्रो काम असेल, अशा विविध मुद्द्यांवर आहे ते भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। स्वतः चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि इत्यादी आमदार आहेत ते या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत। आणि प्रामुख्याने जर मुद्दा आपण पाहिला तर आपल्याला यावेळेला पाहायला मिळतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो प्रामुख्याने आपल्याला असताना पाहायला मिळतो आहे। शेतकऱ्याला नुकसान भरपाईची देखील मागणी आहे ती यावेळेला भाजपकडून केली जाते आहे। आणि मराठा आरक्षणाला गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारला धिक्कार असो अशी पोस्टरबाजी आहे ती यावेळेला भाजप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वीज बिलाचा जो प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून असतोय, सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावर प्रतिक्रिया देत आहे। सुरुवातीला सांगितलं की वीज बिल माफ होणार, त्यानंतर सांगितलं की हे शक्य नाही आहे। त्याच पद्धतीने ते यावेळेला घोषणाबाजी सरकारला आठवण करून देण्याचं काम आहे ते यावेळेला विरोधी पक्षांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचा जो मुद्दा होता, पूरग्रस्तांच्या वेळेला वादळग्रस्त जे शेतकरी, बरोबर आहे, मराठा आरक्षण असो किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असो, हे मुद्दे प्रामुख्याने विरोधकांकडून लावून धरले जात आहेत। वैभव, या सर्वांशी संवाद साधणं शक्य आहे का? त्यांची प्रतिक्रिया थेट जाणून घेणं शक्य आहे का? विधिमंडळाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी कॅमेरा शक्य नाही आहे, त्या नियमावलीच्या बाहेर आहे। त्यामुळे आपण थोड्या वेळाने या सर्व नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। चंद्रकांत पाटील यावर बोलतील, त्यानंतर प्रवीण दरेकर यावर बोलतील, आशिष शेलार बोलतील। तत्पूर्वी विरोधी पक्षाचं हे जे आंदोलन आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतं आणि यावर महाविकास आघाडीचे नेते आता काय बोलतात याकडे प्रामुख्याने लक्ष असेल। कारण का मराठा आरक्षणाचा मुद्दा हा काही नवा नाही आहे। भाजप सरकार असताना देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, तो चांगलाच गाजला होता। लाखोंचे मोर्चे त्यावेळेला निघाले होते आणि आता पुन्हा हळूहळू आहे ते हा मराठा मोर्चाचा प्रश्न आहे तो आक्रमक होताना पाहायला मिळतोय, गंभीर होताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे यावर महाविकास आघाडी नेत्यांची प्रतिक्रिया देखील खूप महत्वाची असणार, कारण विरोधकांच्या पद्धतीने आंदोलन करतील। परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना या आंदोलनाबद्दल काय वाटतं आहे? शेतकऱ्यांना परत त्यांनी मदत केलेली आहे का? पूरग्रस्तांना त्यांची सरकारकडून महाविकास आघाडीकडून मदत मिळालेली आहे का? कितीची मदत झालेली आहे? वीज बिलाचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा असणार, कारण का वीज बिलावरून विरोधकांनी तर या आधीपासूनच महाविकास आघाडीला जोडलेले आहेत। परंतु खरंच या अधिवेशनामध्ये वीज बिलाचा प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे का? जे विरोधक आंदोलन करत आहेत यश येणार आहे का? सगळ्या गोष्टी आहेत या आंदोलनानंतर आणि या 2 दिवसीय अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळेल। तर अधिवेशना आधीचं वातावरण चांगलंच तापवलेलं आहे विरोधकांनी। वैभव, ताजे अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काय काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच।